सगळा प्रकार पाहून धक्का बसलाय. अच्छा, म्हणजे यातलं तुम्हाला काही माहितीच नाही, तुम्ही काही पाहिलंच नाही. मॅडम माझा हात. मॅडम मी अभ्यास केला नाही म्हणून सरांनी मला केबिनमध्ये बोलवलं आणि मला जवळ ओढलं. मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला खूप मारलं आणि बोलले की जर तू कोणाला सांगितलंस तर तुला अजून मारेन. ओ गोंजारी सर, माझ्यावर मनाला येतील असे आरोप होत आहेत. मी हे सहन करणार नाही. त्या मुलीने सहन केलंय तुला. आणि काय, तुला पण मुलगी असेल ना? मुलगी नाही बहीण असेल, बहीण नाही बायको तरी असेल ना. अरे सगळं सोड, आई तरी असेल ना तुला. पण लाज नाही वाटत हे सगळं करताना? त्या माऊलीने तुझ्यातला हा नीच माणूस आधीच ओळखला असता ना, तर आज मुलींवर ही वेळ आली नसती. माझ्यावर आरोप करून नको तसा अपमान करताय माझा. अपमान? वा, अपमान. हा तुझा जो पुरुषी अहंकार आहे ना, पुरुषी मान आहे ना, त्यामुळेच तो हे सगळं केलं असतं. नाही नाही, हा तुझा तो पुरुषी मान आहे ना, तोच आज मी धुळीत मिळवणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि यानंतर तू बाहेरचं काय, तुझ्या घरातल्या स्त्रीला सुद्धा परवानगीशिवाय हात लावणार नाही अशी अद्दल घडवणार आहे मी तुला. मॅडम तुम्ही ऐका. एक मिनिट थांबा. तुम्हाला जे करायला जमलं नाही ना, तर ते मी करणार आहे. नाहीतर ही अशी प्रवृत्ती कधीच संपणार नाही. हे बघा, या माणसाला तर शिक्षा नक्कीच होणार. मी पोलिसांना देखील कळवतो. पण प्लीज तुम्ही शांत व्हा. गायतोंडे, याला शिक्षा होणार, पण त्याआधी मला या माणसाचा अहंकार ठेचू द्या. एकदा का माज उतरला ना की बरोबर माणूस जमिनीवर येतो. पण मॅडम तुम्ही नक्की काय करणार आहात? या माणसाने जी चूक केली आहे ना, ती यानंतर कोणी करू नये म्हणून या माणसाची आज गावभर धिंड काढणार आहे. मग बघू कोणी अशी गोष्ट करायला धजावता येते. मॅडम मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. गायतोंडे, एकदा घेतलेल्या निर्णयाचा मी परत विचार करत नाही, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. आणि काय होईल, माझी नोकरी जाईल ना, जाऊ दे. पण आज मी या नराधमाला पोलीस स्टेशन पर्यंत खेचून नेणार म्हणजे नेणार. अजून वेळ आहे, पण तुम्ही एवढ्या लवकर का विचारताय? म्हणून अगं भूक लागल्या मला. एकतर वैतागलोय मी ऑफिस मध्ये. हो थांबा जरा, मी आवरतीये. मी एक काम करू का, तोपर्यंत तुम्हाला काहीतरी खायला देऊ? नाही नको, भूक मोड होईल माझी. अरे दिप्या, भूक लागली तर वाईट खाऊन घे की थोडस. नाही नको विनायकराव, आत्ता काय खाल्लं तर परत जेवणाच्या वेळी जेवण जात नाही त्याला. जेवण डायरेक्ट. हा ते मोनाला आज यायला लागतोय कारण रुपाली नाही ना. रुपाली असती ना तर आतापर्यंत दोघींचा स्वयंपाक झालाच असता कवा. पण रुपाली गेलेत कुठं? बापू त्या छोट्या सरकारांबरोबर त्यांच्या खोलीत आहे. रुपाली काय हो बापू, काही काम होतं का? नाही, काही खास काम नव्हतं. फक्त स्वयंपाकात जरा मदत करायची होती ना मोनाला. हा, खालीच निघाली स्वयंपाक करायला. मोना मी आहे खाली. हा हो. बापू बघितलं का कसं डोळं झाकून दूध प्यायचं चाललंय. या रुपाली त्यांना असं वाटतं की आपल्याकडे कोणाचं लक्षच नाही. काय बोलतोयस दीपे तू? अहो बापू, अमोल आल्यापासून त्यांच्या सोबत होता. इतर वेळी अमोल शाळेत आला की आपल्या सोबत वेळ घालवायचा. अरे दिप्या, ऑफिसमध्ये एक डोक्याला ताप असतो, परत त्यातनं घरी येऊन हे नको ते विषय कशाला घेतोयस डोक्यात? हा अरे कालच रुपाली म्हणली होती ना की तिला अमोलचा सहवास पाहिजे म्हणून. अहो नाटकायची सगळी विनू बाबा. तुम्ही दोघं जण आहे ना लय बोल आहे. उगा माणूस बोललं की लगेच विश्वास ठेवायचा. पण मी नाही यांच्यावर असा विश्वास ठेवणार. आम्हाला दीदीन दादींपासून तोडायचा प्रयत्न करतात विनू बाबा ते. बापू तुम्हाला कसं कळत नाही हो? अरे तसं नाही दीप्या,
पण त्या म्हणतात ते खरं पण असू शकतं ना. हा, आता तुम्हाला तेच करायचं आहे जे आपण आधी केलं होतं. म्हणजे बापू आता तुम्हीच मला सांगा, एवढं सगळं झाल्यानंतर रुपाली त्यांना बाळाचे वेध लागतील का? पण मागच्या 7 वर्षात अमोल सोबत नसताना सुद्धा त्यांनी बाळाचा विचार नाही केला. मग आता बाळ पाहिजे म्हणून दवाखान्यात जाणं कसं मान्य करू मी? म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय? अहो म्हणायचं काय आहे बापू, पण एक खरं आहे बरं का, की दवाखान्यात जायची आयडिया फक्त रुपाली त्यांच्या डोक्यात आल्या असणार आहे. अहो कसा विचार करताय तुम्ही त्यांच्याबद्दल? म्हणून अगं आपल्यापैकी कुणी त्यांना दवाखान्यात जाताना बघितलेलं का? कारण बापू आपण परत परत तेच करतोय हो. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतोय आपण बापू. मागच्या वेळी मनी मावशीच्या वेळेला पण आपण असंच केलं. ते मनी मावशी सांगाल तसं आपण वागत गेलो. अरे तसं नाही दिप्या, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. नाही बापू, कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडच. मला शपथ यांच्यावर विश्वास नाही राहिला. आणि मनी मावशी सापडली तेव्हा तुम्ही दोघं काय म्हणलेला की अमोलच्या बाबतीत आता कसलाच घाळपणा नाही चालणार. मग काय झालं आता? बापू, विनू बाबा, मी दिदी आणि दाजींबरोबर बोलणार म्हणजे बोलणार. बरं ठीक आहे, तू बोल आपल्याला अर्जुनशी. पण एक लक्षात ठेव, सगळ्या गोष्टी काय आधीसारख्या राहिलेल्या नाही. चल विनायकराव खाली जाऊ. हा चल. मी पण आवरते.